हाय हॅलो नमस्कार, मी कांचन. मी आपल्या बारामतीची सून या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अनारकली ड्रेस. तर खूप जणांच्या कमेंट्स होत्या, मला खूप ताईंनी कमेंट्स केल्या होत्या मला यूट्यूबला की ताई अनारकलीचा ड्रेस शिकवा म्हणून, दाखवा म्हणून. तर हा ड्रेस 32 साईजचा असणार आहे. तर सगळ्या साईजचा ड्रेस हा सारखाच असतो, फक्त तुम्हाला चेंज करावा लागतो तो मुंडा आणि तुम्हाला गळ्याची साईज तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता. प्लस तुम्हाला छातीची साईज चेंज करावी लागेल. तर इथे मी 4 फूट असा कपडा घेतला होता आणि त्याला अगदी लेवलला रेश मारून अगदी त्याला नीटचं करवते, कारण खालीवर होतं ते. आणि तुम्ही ज्यावेळेस नवीन नवीन असता की नाही त्यावेळेस लगेच तुम्हाला डायरेक्ट कटिंग करता येत नाही, त्यावेळेस अशी पट्टीमध्ये रेश आकायची. आणि हा बघू शकता तुम्ही 4 फोल्ड कपडा आहे बरं का. गाऊनचा कपडा आहे हा, अगदी कॉटन टाईपमध्ये आहे. याचा कलर जात नाही, काही नाही अजिबात. खूप छान आहे याचं कापड वगैरे. तर इथे मी 4 फोल्ड कपडा घेतला होता अगदी. आणि पूर्ण 32 साईजचा हा ड्रेस असणार आहे. अनारकली ड्रेस मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, 32 साईजचा ड्रेस असणार आहे. तर इथे 2.5 सेंटीमीटर मी गळा ठेवला आहे. किती? 2.5 सेंटीमीटर गळा आणि 7 इंचचा अगदी 6 सेंटीमीटरचं हे ठेवलं आहे. मुंड्याची साईज ठेवली, गळ्याची साईज ठेवले आणि 6.5 इंच हा मुंडा ठेवणार आहे मी. तुम्ही नीट बारकाईने बघा, तुम्हाला अगदी सहजपणे समजेल. तुम्हाला जर यामध्ये नाही का आलं, तुम्हाला वाटल्यास मी अजून दुसरा व्हिडिओ आणेनच, नवीन तयार करेनच एखादा अजून व्हिडिओ. तर तुम्हाला जर यामध्ये नाही का आलं तर मला नक्की सांगा. तर ते खालून पण मी 6 इंच असं घेतलं, कारण वरून 6 इंच घेतलं तर म्हणून खालून पण 6 इंच घेतलं, जेणेकरून रेश आपली आडवी जायला नको म्हणून. तर आणि 6.5 इंचावरती खालून अशी रेश मारली होती. तुम्ही ज्यावेळेस नवीन असतं की नाही त्यावेळेस प्रत्येक बारीक बारीक माप अगदी मोजून घ्यायचं बरं का. आणि खाली मुंड्याच्या इथून मी 8 इंच घेतला. 8 म्हणजे 32 साईजचा चौथा भाग 8 होतो म्हणून 8 इंच घेतलं, प्लस 2 इंच मार्जिन, असं एकूण 10 इंच घेतलं. 10 इंचला टिक केली होती मी. तर इथे मी गळ्याचं माप घेत आहे आणि गळ्याचं माप कस्टमरचं 6 इंच आहे. 5.5 इंच गळ्याचं माप आहे, तर अर्धा इंच वरती आपलं जातं शिलाईसाठी, त्यामुळे 6 इंच असं गळ्याचं माप घेतलेलं आहे. आणि खालून पूर्ण 2.5 सेंटीमीटर घेणार आहे मी, कारण एखाद्या वेळेस रेश आपली तिरकीही जाते ज्यावेळेस आपण नवीन नवीन असतो त्यावेळेस बरं का. एकदा का आपण जुने झालो, आपल्या हाताला सवय झाली की त्यानंतर ह्या गोष्टींची गरज लागत नाही शक्यतो. पण खूप माझे कस्टमर आहेत जे नवीन नवीन शिकत आहेत सगळं गाऊन वगैरे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे स्पेशल. तर इथं 2.5 सेंटीमीटर आणि असं वरून असं घेतला तर 6 सेंटीमीटरचा असा गळा घेतला, म्हणजे 5.5 सेंटीमीटरचा गळा होता, वरून अर्धा इंच शिलाई जाते, त्यामुळे 6 इंच गळ्याची मार्क करून आखून घेतला होता गळा. तर इथून बघू शकतो तुम्ही, कस्टमरची जी वरची छातीची हे होती ना उंची अशी, ती 14 होती, 14.5 होती. तर मी ते 15.5ला हे केलं आहे, मी टिक केले, कारण वरती अर्धा इंच लागतो आपल्याला आणि वरून खालून अर्धा इंच एक्स्ट्रा लागतो आपल्याला, म्हणजे 1 सेंटीमीटर एक्स्ट्रा लागतो. त्याच्यामुळे 1 सेंटीमीटर एक्स्ट्रा घेतलेला आहे मी. तर असं 14.5 होतं, तर इथे 15.5 घेतलं आहे. तिन्ही बाजूने मी 15.5 घेतलं, जेणेकरून रेश आपली जी जाईल ती अगदी सरळ गेली पाहिजे ना, नको आहे म्हणून. तर तुम्ही तसंच अगदी 3 साईडनी माप घ्यायचं, जेणेकरून जी रेश तिरकी जायला नको आहे म्हणून. ओके, तर इथे असं रेश मारून घेतलं ते पट्टीने अगदी, आणि याच मापावर अगदी कैचीनं तुम्ही कटिंग करायचं आहे. ओके, तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतेस मी कसं कटिंग करायचं वगैरे आहे ते. तर इथे मी मुंडा घेतला होता. 1.5 इंच मुंडा हा मागच्या बाजूला असतो आणि 1 इंच मुंडा हा पुढच्या बाजूला आहे. आणि त्या टाईपमध्ये आपण गोल राऊंडमध्ये मुंडा काढणार आहोत. आपलं जसं ब्लाऊजला आपण मुंडा काढतो की नाही त्याच टाईपमध्ये हा मुंडा असतो, काही वेगळा नसतो अगदी. तर इथे मुंडा वगैरे काढून घेतलं होतं. एक इंचचा मुंडा हा आपला पुढचा असतो आणि 1.5 इंचाचा मुंडा हा मागच्या साईडला असतो. सेम आपल्या ब्लाऊजप्रमाणे अगदी केलं जातं. ओके, तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय की नाही मला माहीत नाही, पण नसेल दिसत तर मला असं कमेंट करून सांगा. तुम्हाला जर नसेल कळत मी काय बोलते ते, किंवा तुम्हाला मी जे आखलेलं आहे ते समजा दिसत नसेल तर मला तो कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करेन तुम्हाला सगळ्या या गोष्टी. आणि इथे मी पुढचा गळा आखून घेतला होता बरं का. गळ्याचा आकार थोडा वेगळाच दिला होता. तुम्हाला शिवल्यानंतर हा ड्रेस दाखवेनच मी. आणि ह्या तुम्ही जर नवीन असाल, आपले नवीन व्हिडिओ बघत असाल, आपले सगळे नवीन असाल आपल्या चॅनलवरती, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या.
जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन बिझनेसच्या मी आयडिया देत राहणार आहे बरं का. आता उन्हाळा आलेला आहे, त्यामुळे खूप लेडीज असतात ज्या घरी बसून असतात, ज्यांच्यासाठी नवीन नवीन आयडिया मला सगळ्या घेऊन यायच्या आहेत अगदी बिझनेससाठी, जेणेकरून प्रत्येक स्त्री स्वतःच्या पाया खंबीरपणे उभी राहिली पाहिजे. त्यासाठी नवीन नवीन आयडिया घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्ही घरी बसून कमीत कमी स्वतःचा तरी खर्च काढू शकता. या हिशोबाने सगळ्या नवीन नवीन आयडिया मला आणायच्या आहेत. तर वरती आपण 8 इंच छाती म्हणजे 32 इंच छाती आहे, तर याचा चौथा भाग 8 इंच होतो. तर 8 इंच छाती आणि 2 इंच हे केलं आहे, मार्जिन ठेवलं आहे, असं 10 इंच केलं आहे. त्यामुळे खाली आपण 9 इंचचं मार्क करणार आहोत आणि अशी तिरकी रेषा आखून घेणार आहोत कमरेला कोणताही माप वगैरे घेण्याची गरज नाही बरं का. वरती आपण जो माप घेतो त्याच्यामध्ये फक्त 1 इंच फक्त मायनस करायचं. ओके, आणि असं इथं कटिंग करून घेणार आहे मी. माझी थोडी कैचीला धार पण नव्हती आणि पुढे कैची माझी खरं तर तुटली होती, म्हणजे थोडं हे झालं होतं, पुढचा भागच तुटला होता खरं तर, त्याच्यामुळे थोडं कटिंग करताना खूप अवघड जात होतं. पण ठीक आहे, तुमच्यासाठी थोडंफार. तर ते मी आधी मागचा मुंडा कापून घेतलेला आहे, कटिंग करून घेतला आहे पूर्णपणे अगदी. ते बघू शकता तुम्ही, मागचा मुंडा इथून कटिंग करून घेतलेला आहे. आणि दोन्ही भाग, मागचा भाग आणि पुढचा भाग मी वेगळं करणार आहे अगदी. आणि हा जो भाग आहे ना, हा म्हणजे उलटा आहे बरं का. हा तुम्हाला दिसत असेल उलटा आहे म्हणून. तर याच्यावरती मी पुढच्या गळ्याचं माप टाकणार आहे आणि पुढचा गळा कटिंग करणार आहे ह्याच्यावरती. आणि कापड अगदी चारही बाजू नीट करून घ्यायचं, कारण कसं कॉटन कापड आहे, त्यामुळे कधी कधी कुठेतरी चुनलेलं असतं. एकदा कटिंग केलं आपण त्यामध्ये की नंतर पुन्हा दुरुस्त करता येत नाही, त्यामुळे कटिंग करताना अगदी विचार करून नीटचं कटिंग करायचं आहे. ओके, त्यामुळे मी जसं करते अगदी 4 वेळा अगदी मी नीट सगळं चारही बाजून बघते नीट झालं आहे की नाही. ते तसंच तुम्ही पण नीट झालं आहे की नाही बघून घ्या. अगदी कटिंग करायच्या आधी 10 वेळा विचार करून कटिंग करा. ओके, कारण कॉटनचा कापड असतो, कधी कधी चुनलेला असतो, दिसण्यात येत नाही, कधी त्या हाताला पण लागत नाही, त्यामुळे सगळीकडे चेक करून अगदी कटिंग करा. आणि गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता कसं केलं आहे ते अगदी. तर गळ्याचा आकार मी असा काही दिलेला आहे. आणि मागच्या गळ्याची उंची ही 3 इंच ठेवणार आहे. कंटिन्यू कोणत्याही म्हणजे गाऊनचा आपण ज्यावेळेस कटिंग करतो किंवा अनारकली ड्रेसचं कटिंग करतो की नाही, त्यावेळेस शक्यतो उंची ही 3 इंचच ठेवायची, जेणेकरून छान दिसते. आता काही लोकांना मोठा गळा आवडतो, 6-7 इंच, त्यांनी तसा ठेवला तरी चालेल, पण शक्यतो 3 इंचचा गळा ठेवतात खूप कस्टमर. म्हणजे माझ्याकडे जेवढे कस्टमर असतात तेवढे ते तरी 3 इंचच ठेवतात गळा. तरी ते मी 3 इंचचा गळा ठेवलेला आहे. आणि इथून असा हे मुंडा परत कटिंग करून घेतलेला आहे बरं का. तर इथून गळा पण कटिंग करणार आहे. तुम्हाला मी खरं तर अस्तरवर दाखवणार होते, पण तुम्हाला अस्तरवरती दिसणार नाही चॉक, म्हणून तर मी असं कापडावरती डायरेक्ट दाखवलेलं आहे. असं तुम्ही ह्याच्या आतमध्ये एक अस्तर पण लावू शकता, आणि शक्यतो मी ह्याच्या आतमध्ये अस्तरच लावणार आहे अगदी. तर बघू शकतो तुम्ही मागचा गळा कसा कटिंग केला आहे तो. आणि ते मी करणार आहे आता खालचा भाग, अनारकलीचा खालचा भाग जो असतो. आता कस्टमरची उंची होती 40 इंच बरोबर, कस्टमरची उंची होती 40 इंच, आणि आपण वरचा भाग जसा फोल्ड करायचा 4 इंच खालचा भाग फोल्ड केलेला आहे. ओके, कस्टमरची उंची होती 40 इंच, 40मधून आपण 14 इंच मायनस करायचे आहेत, 14.5 इंच. ओके, म्हणजे 14 इंच धरून चला, 14 इंच मायनस करायचे आहेत. 40मधून 14 इंच आपण मायनस केले, 26 इंच खालचा भाग राहतो आपला. किती, 26 इंच प्लस 2 इंचचं आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायला लागते. खालून आपल्याला दुमडायला लागतं की नाही अनारकली ड्रेस, त्यासाठी 1.5 इंच लागतो, आणि वरून अर्धा इंच, असे 2 इंच आपल्याला जास्त लागतं. त्यामुळे 28 इंच आपण घेणार आहोत. एखाद्या वेळेस कसं अनारकली ड्रेस आहे म्हणजे कॉटनचा ड्रेस आहे, तो कॉटनचा ड्रेस धुतल्यानंतर थोडा आकसतो, त्याच्यामुळे उंची शक्यतो 1 इंच जास्त घेतलात तुम्ही तरीही चालू शकते अगदी. म्हणजे उद्या धुतला 1-2 धुवून झालं की नाही की त्यानंतर शॉर्ट होतात शक्यतो, कारण कापड आकसतं, कमी होतं त्याच्यामुळे. तर इथे बघू शकतो तुम्हाला पुन्हा एकदा मापून दाखवते मी. बघा 40 इंच घेतलेलं आहे बरोबर. 40 इंच उंची होती, पण 40 इंच खालचा माप आणि 2 इंच मार्जिन, असं 42 इंच मी खालचा भाग घेतलेला आहे अनारकलीचा. ओके, आणि तेच कटिंग करून झालं. त्यानंतर इथे मी घेणार आहे बाही. तर कस्टमरची ती बाई खरं तर 18 इंच होती, आणि तेवढा कापड आपण शिल्लक नव्हता, त्याच्यामुळे बाई कस्टमरला विचारू आपण शॉर्ट घेतली होती. 16 इंच बाई घेतली होती. आणि इथे छातीचा भाग हा 8 इंच होता बरोबर, 32 छातीचा चौथा भाग 8 इंच होता. तर 8 इंच आणि अर्धा इंच हे एक्स्ट्रा घेतला होता आपण शिलाई मार्जिनसाठी. तर असा आयताकृती भाग करणार आहोत आपण. वरून आपली उंची आधी घ्यायची आहे 16 इंच, आणि असा आडव्या साईडला आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे प्लस अर्धा इंच मार्जिन.
ओके 8.5 इंच टाकलेलं आहे. आता वरून तुम्ही जेव्हा माप घ्याल की नाही त्यावेळेस ब्लाऊजच्या वगैरे आपण हाताला शक्यतो आपण 2.5 इंचाचा घेतो, 2 ते 2.5. पण इथे आपल्याला हात बाही खूप मोठी आहे बरोबर, त्याच्यामुळे आपण 3 इंच घेणार आहोत. 3 इंच इथून पुढे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. किती? 1 इंच. जसं आपण ब्लाऊजला करतो सेम तसं, फक्त एवढीच ही बाई मोठी आहे त्यामुळे मी खाली 3 इंचचा घेतलेला आहे खरं तर. आणि थोडीशी आडवी रेष आखायची आहे. ओके, तुम्ही बघू शकता. तुम्ही नीट लक्ष देऊन बघितला तरच तुम्हाला हा ड्रेस करणार आहे अगदी. तर इथे अशी रेष आखलेली आहे आपण पूर्णपणे. ओके, तर इथे बघू शकता ही पूर्ण रेष आपली, जो आपण 1 इंचाचा माप दिला आहे की नाही तिथून ते तिथपर्यंत रेष अशी बघायची आहे. 7 इंच रेष आहे बरोबर. 7 इंचची रेष आहे तर त्याचं निम्म करायचं आहे आपल्याला. तर त्याचं निम्म होतं 3.5 इंच बरोबर. 3 दुने 6 आणि अर्धा असं 3.5 इंच होतं. आणि 3.5 इंचचं पुन्हा अर्ध करायचं, जेणेकरून 1.5च्या पुढे 2 रेषा जास्त असं होतं. तर दोन्ही साईडने अगदी 1.5 इंच आणि पुढे 2 रेषा जास्त असं टिक मार्क केलेलं आहे. आणि वरून अर्धा इंच घ्यायचं, खालून अर्धा इंच घ्यायचं आहे. तर ज्यांना रोजची सवय आहे ते डायरेक्ट देतात, पण मला कशी रोजची सवय आहे करायची त्याच्यामुळे डायरेक्ट करवते. पण तुम्हाला जर वरून असं सर्कल अर्धा देता नाही आलं तर ती आपण रेष दिली ना 1.5 इंच आणि पुढे 2 इंच, ते ती रेष वरती आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे आणि असं गोलाकार द्यायचा आहे. आणि खालून आपला जो दंड असतो की नाही हाताचा दंड, त्या दंडाला 2 इंच मार्जिन असं पण देऊ शकतो मी आणि खाली कटिंग करू शकता. किंवा मी शक्यतो कसं करते, खालून फक्त 1 इंच मायनस करते आणि डायरेक्ट असं हे कटिंग करते, जेणेकरून सोपं जातं अगदी. जेणेकरून जास्त जरी झालं तरी नंतर ते शिवताना कटिंग करता येतं अगदी. तुम्हाला दाखवेनच शिवताना त्याचा व्हिडिओ मी उद्याच्या भागात. तर तुम्हाला जर ह्याचा व्हिडिओ देखील पूर्ण बघायचा असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर बघू शकता 1 इंच मी खालून फक्त मायनस केलेला आहे आणि क्रॉस अशी रेषा दिलेली आहे मी. ओके, आणि असं कटिंग करून घेणार आहे आता मी. ते इथे असं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि इथून बघू शकता तुम्ही खालून मी राऊंड केले, तर राऊंडला कटिंग करायचं नाही आपल्याला, डायरेक्ट रेष आहे सरळ तिथून कटिंग करायचं आहे आपल्याला. ओके, बघा इथे कसं समजेल माहिती तुम्हाला जवळून बघितलं तर. अशा प्रकारे कटिंग करायचं आहे आपल्याला. आणि हे खालचं जे राऊंड आहे ते राऊंड कधी कटिंग करायचं आधी एकाला एक सगळे मिळून घ्यायचे अगदी. खालचा भाग आणि वरचा भाग दोन्ही एकत्र असे करायचे आहे. हाताचा भाग बघू शकता मी कसं करते ते अगदी. तुम्ही नीट लक्षपूर्वक बघितलं तरच तुम्हाला हा ड्रेस कळेल अगदी. ओके, तर नीट लक्षपूर्वक बघा अगदी. अशा प्रकारे अगदी एकत्र करून घेतले आहेत दोन्ही बाजू. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून कोणाची शंका राहिली नाही पाहिजे या हिशोबाने हा व्हिडिओ केलेला आहे मी. तर हा जो मुंडा कटिंग करत आहे मी तो आपल्या फ्रंट साईडचा आहे खरं तर. बाई इथे फ्रंट असं नाव लिहून घ्यायचं, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला सोपं पडतं, पुन्हा मागे पुढे होत नाही. म्हणून असं मी फ्रंट म्हणून लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला खडून दिसतं की नाही माहीत नाही, पण मला क्लिअर दिसत होतं इथे. तर इथे असं बाही, वरचा भाग आणि खालचा अनारकली भाग हे सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर नसेल कळालं या व्हिडिओमध्ये तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा शिकवेन मी. आणि प्लस तुम्हाला जर ब्लाऊज गाऊन वगैरे शिकायचे असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, मी त्यावरती देखील व्हिडिओ तयार करून घेऊन येईन. ओके, तर आपल्याकडे ब्लाऊज गाऊन वगैरे सगळं मी शिवते अगदी. तुम्हाला जर शिकायचं असेल माझ्याकडून तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्याप्रकारे तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन अगदी. कोणत्या साईजचा ब्लाऊज पाहिजे किंवा कोणत्या साईजचा गाऊन पाहिजे असेल ना तर तोही घेऊन येईन. तर ह्या व्हिडिओचा आता जो मी हा अनारकली ड्रेस शिवलेला आहे म्हणजे कटिंग केलेला आहे, तो कटिंग केलेला भाग मी उद्या दाखवीन स्टिचिंग करताना तुम्हाला. ओके, आणि पुन्हा एकदा समजावून सांगेन. ओके, तर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल, आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून सगळं समजून येईल. चला बाय. आणि हे जे भाग आहेत ना ते मी ते असे गोळा करून ठेवणार आहे, म्हणजे चिंदी बांधून ठेवणार आहे. तुमच्याकडे देखील तुम्ही कटिंग आपण कसं कटिंग केल्यावर लगेच आपण शिवत नाही कधी कधी बरोबर, त्यामुळे मग असं तुम्ही बांधून ठेवा नीटचं. तर चला आजचा भाग एवढाच होता. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.